लातूर जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, पण आता प्रशासनाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेल संपणार, दर वाढणार अशा बातम्या व्हायरल झाल्यानंतर लातूर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाली होती. काही नागरिकांनी तर आपल्या वाहनांच्या टाक्या फुल केल्या, तर काहींनी बाटल्या आणि कॅनमध्येही इंधन साठवण्यास सुरुवात केली. मात्र जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की लातूर जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. सध्या जिल्ह्यातील 183 पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे. अंदाजे 11,50,000 लिटर डिझेल आणि 9,46,000 लिटर पेट्रोलचा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. पंपचालकांना किमान 3 दिवसांचा साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून साठ्याची अचानक तपासणीही केली जाणार आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबतही पसरलेल्या अफवा निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत असून होम डिलिव्हरी सेवा देखील पूर्ववत सुरू आहे. तसेच लवकरच रॉकेलचा पुरवठा जिल्ह्यात येणार असून पुढील 10 दिवसांत त्याचे वितरण करण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून अनावश्यक खरेदी करू नका आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने इंधनाची साठवणूक टाळा.